अगदी दमदार अशी ही व्हेज दम बिर्याणी बनून तयार झालेली आहे। काय दिसते व्हेज बिर्याणी तुम्ही बघू शकताय। तर अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने आज आपण ही व्हेज दम बिर्याणी बघणार आहोत। फक्त 5 स्टेपमध्ये ही परफेक्ट बिर्याणी बनून तयार होते। तर इथे तुम्ही बघू शकता बिर्याणी अगदी रसरशीत दिसते, छान मोकळी झालेली आहे आणि तरीसुद्धा अगदी मऊसूद आहे। आपण म्हणतो ना की बिर्याणीमध्ये भाताचा प्रत्येक दाणा अगदी असा खिलाखिला दिसला पाहिजे किंवा खिलाखिला झाला पाहिजे, तशीच ही बिर्याणी आपली बनून तयार झालेली आहे। आणि इथे तुम्ही भाताची प्रत्येक शीत बघू शकता, अगदी मोकळी झालेली आहे, तरीसुद्धा अगदी मऊसूद आहे। तर अशी ही परफेक्ट बिर्याणी होण्यासाठी व्हिडिओमध्ये अगदी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचीसुद्धा बिर्याणी अशी मस्त मोकळी खिलीखिली बनून तयार होईल आणि अगदी रसरशीत आणि फारच चविष्ट होईल। तर नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर अगदी सोपी अशी ही बिर्याणी बनवायला आता आपण सुरुवात करूयात। तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये ही बिर्याणी बनवत आहे। तर इथे बासमती तांदूळ मी घेतलेला आहे। बासमती तांदूळ असा जुना घ्यायचा आहे। जुना तांदूळ आहे हे ओळखायचं कसं, तर या तांदळाचा रंग जो आहे असा हलकासा पिवळसर दिसतो, म्हणजे हा तांदूळ जुना आहे। असा जुना तांदूळ वापरल्यामुळे बिर्याणी अगदी मोकळी होणार आहे। पण आता हा तांदूळ आपल्याला 4 ते 5 वेळेला स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे। तांदूळ असा 4-5 वेळा धुतल्यामुळे किंवा तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर ते पाणी अगदी स्वच्छ निघलं पाहिजे। असा तांदूळ धुतल्यानंतर या तांदळामध्ये असलेलं स्टार्च सगळं निघून जातं आणि त्यामुळे यापासून होणारा भात अगदी मऊसूद होतो, पांढरा होतो आणि अगदी मोकळा होतो। तर इथे हा 4 ते 5 वेळेला तांदूळ मी स्वच्छ चोळून असं धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घातलेलं आहे। हे पाणी तुम्ही बघू शकता, अगदी स्वच्छ दिसत आहे। तर आता हा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे। तर पहिली स्टेप ही आहे की तांदूळ स्वच्छ चोळून धुवायचा आणि यामध्ये पाणी घालून हा तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचा। अर्धा ते पाऊण तास हा तांदूळ पाण्यामध्ये ठेवायचा आहे किंवा पुढची तयारी करेपर्यंत तेवढा वेळ होतोच। तर आता दुसरी स्टेप आपल्याला करायची ती म्हणजे कांदे तळून घ्यायचे आहेत। तर इथे या बिर्याणीसाठी तांदूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे। तर कांदे आपल्याला 400 ते 500 ग्राम घ्यायचे आहेत किंवा मध्यम आकाराचे 5 ते 6 कांदे घेऊ शकता। तर हा तळलेला कांदा किंवा बिरिस्ता जो आहे तो बिर्याणीसाठी अगदी महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे याचं प्रमाण अगदीच कमी करू नका, 400 ग्राम घेतला तरी चालेल। तर हा कांदा मी असा उभा लांब कापून घेतलेला आहे। तर हा कांदा तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे, 150 ग्राम तेल घेतलेला आहे किंवा वाटीने म्हणाल तर 1.5 वाटी तेल घेतलेला आहे। तर सगळा कांदा एकाच वेळी घालायचा नाही आहे, तेलामध्ये एकच थर बसेल इतका कांदा घालायचा आहे आणि तुम्ही 2 बॅचमध्ये हा कांदा तळून घेतला तरी चालेल। तर इथे मी अर्धा कांदा आता तळून घेते, राहिलेला कांदा याच्यानंतर तळून घेते। कांदा अगदी कुरकुरीत तळून घ्यायचा आहे, त्यामुळे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवरती एकसारखं मिक्स करत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि जेव्हा कांद्याला अगदी हलकासा रंग यायला लागतो त्यावेळेस आपण गॅस थोडासा कमी करू शकतो। तर असा हलकासा रंग या कांद्याला यायला लागला की गॅस थोडासा मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती हा कांदा असा छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा। कांदा आता तळून झालेला आहे, हा काढून घेते। अशा हलक्याशा रंगावरती कांदा तळून काढायचा, कारण कांदा काढल्यानंतर सुद्धा याचा रंग थोड्या वेळानंतर थोडासा डार्क होतो। तर इथे राहिलेला कांदासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतलेला आहे। तर बिर्याणीमध्ये मस्त फ्लेवर किंवा जो अरोमा येतो त्यामध्ये या तळलेल्या कांद्याचा रोल खूप मोठा आहे। तर हा तळलेला कांदा काढल्यानंतर चाळणीवरती पसरवून ठेवायचा, तेल सगळं निथळल्यानंतर ताटामध्ये किंवा चाळणीवरतीच असा पसरवून ठेवायचा, म्हणजे थोड्या वेळानंतर असा मस्त कुरकुरीत होतो। आता तिसरी स्टेप म्हणजे सगळ्या भाज्या आणि राहिलेले सगळे मसाले एकत्र करणं। तर यासाठी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता। तर इथे मी सगळ्यात आधी मटार घेतलेला आहे, साधारण 1 छोटी वाटी मटार घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 छोटी वाटी इथे मी बीन्स घेतलेला आहे। यानंतर गाजराचे काप घेतलेले आहेत 1 वाटी, सगळे जिन्नस मी 1-1 वाटी घेतलेले आहेत। यानंतर मी सिमला मिरची 1 वाटी घेतलेली आहे। सिमला मिरची पटकन मऊ होते यासाठी थोडेसे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे। तर ही सिमला मिरची तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं। आता इथे बटाटा घेतलेला आहे, बटाट्याची साल काढून याचे चौकोन आकारामध्ये मोठ्याशा फोडी करून घेतलेल्या आहेत। आणि इथे बटाट्यासोबतच तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता किंवा बटाट्याच्या ऐवजी पनीर वापरला तरी चालेल। आणि आता फ्लावरसुद्धा मी 1 वाटी घेतलेले, सगळे जिन्नस 1-1 वाटी घेतलेले आहेत। आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण 100 ग्राम हे सगळे जिन्नस मी घेतलेले आहेत। साधारण 600 ग्राम ही सगळी भाजी भरलेली आहे। तर इथे तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे, त्यामुळे सगळ्या भाज्या आपल्याला किमान अर्धा किलो घ्यायच्या आहेत। त्यापेक्षा जास्त घेऊ शकता, पण कमी भाज्या घेऊ नका, कारण भात शिजल्यानंतर तो खूप होतो आणि भाज्या शिजल्यानंतर कमी होतात। त्यामुळे बिर्याणी खाताना फक्त भात लागायला नको यासाठी आपल्याला या सगळ्या भाज्यासुद्धा त्याच प्रमाणात घ्यायच्यात किंवा थोड्याशा जास्त घेतला तरी चालू शकतं। तर आता या भाज्यांमध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत, ते आपण घालूयात।
तर सगळ्यात आधी आपल्याला आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवायची आहे. तर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी घेतलेली आहेत. या सगळ्याची अगदी बारीक अशी पेस्ट करायची. हलकंसं पाणी घालून या सगळ्याची मी अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेते. आता ही पेस्ट तयार आहे, ही बाजूला ठेवते आणि याच्यासोबतच इथे आपल्याला दही लागणार आहे. तर इथे वाटीने म्हणाल तर 2 वाटी आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण एक 200 ग्रॅम हे दही घेतलेलं आहे. दही ताजं घ्यायचं आहे आणि दही अशा पद्धतीने थोडंसं फेटून घ्यायचं आहे. दही फेटून झालेलं आहे आणि आता आपण जी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे, तर ही सगळी पेस्ट या दह्यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये वापरलेली मिरची तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आलं लसणाची तयार पेस्ट जरी इथे तुम्ही वापरला तरी चालेल. घातलेली पेस्ट छान मिक्स करून घेतली आणि आता याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. इथे मी हा घरी तयार केलेला बिर्याणी मसाला 2 चमचे घातलेला आहे. विकतचा तयार जो मसाला असतो तो वापरला तरी चालेल. यासोबतच 1 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. इथे भाज्यांना पुरेल एवढंच मीठ आपल्याला इथे घालायचं आहे. भातासाठी मीठ आपण वेगळं घालणार आहोत. आता 1 चमचा यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची आहे. तिखटपणासाठी आपण मिरची वापरलेली आहे, पण रंग छान येण्यासाठी इथे आपल्याला ही अशी प्लेन बेडगी मिरची पावडर वापरायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे. ती हाताने अशा पद्धतीने थोडीशी चुरून घालायची. कसुरी मेथीचा स्वाद या सगळ्या भाज्यांमध्ये आणि बिर्याणीमध्ये खूप छान लागतो. आता घातलेलं सगळं साहित्य दह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि दही पुन्हा एकदा अशा पद्धतीने फेटून घ्यायचं. भरपूर फ्लेवरनं भरलेलं हे मसाला दही आपलं आता तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे दह्याचं हे आता भाज्यांमध्ये आपल्याला घालायचं आहे. सगळं दही घातलं आणि यानंतर बारीक चिरलेला थोडासा पुदिना घालायचा आहे आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी टोमॅटो घालायचा आहे. मध्यम आकाराचे 2 टोमॅटो इथे मी घेतले होते. यानंतर याच्यामध्ये बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा घालायचा आहे. तर अर्ध्यापेक्षा जास्त कांदा मी या भाज्यांमध्ये घालते आणि याच्यातीलच थोडासा कांदा आपल्याला लेअरिंगसाठी ठेवायचा. जेव्हा आपण भाताची लेअर करतो त्यामध्ये घालण्यासाठी थोडासा कांदा ठेवायचा आहे आणि राहिलेला सगळा कांदा आपल्याला या भाज्यांमध्येच घालायचा आहे. इथे मी थोडासा कांदा जो शिल्लक ठेवलेला आहे हा बाजूला ठेवते आणि आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. कांदा तळलेलं जे तेल आहे त्याचा वापर इथे करायचा आहे. 2 चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता हातानेच हे सगळं मिश्रण छान कालवून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे. तर या भाज्या मिक्स करण्यासाठी थोडंसं पसरट आणि मोठं भांडं घ्या, म्हणजे सगळे जे मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत ते सगळ्या भाज्यांना व्यवस्थित आणि एकसारखे लागले जातील. सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत. आता याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि पुढची तयारी करेपर्यंत या भाज्या छान मुरत ठेवूयात. आता 4थी स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे भात शिजवून घ्यायचा आहे. यासाठी इथे मी मोठ्या आकाराचं पातेलं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तांदळाच्या चौपट पाणी घालायचं आहे आणि हे पाणी उकळण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आता या पाण्याचं प्रमाण असं नाही आहे, पण आपण हा भात शिजवण्यासाठी पातेलं मोठं घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे तुम्ही तिप्पट चौपट घेऊ शकता किंवा मोठ्या आकाराचं भांडं घेतला तर अर्ध ते पाऊण पातेलं पाणी घेऊ शकताय. भाताची शीतं अजिबात एकमेकांना चिटकली नाही पाहिजेत, अगदी मोकळी मोकळी झाली पाहिजेत किंवा अशी खेळली पाहिजेत इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर या पाण्यामध्येच आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. 2-3 तेजपान, 5-6 लवंग, 2 तुकडे दालचिनीचे, 2 हिरवी वेलची, 1 चमचा जिरे, 8-9 काळी मिरी, 1 स्टारफूल आणि 2 तुकडे हिरव्या मिरचीचे घेतलेले आहेत. हे सगळे मसाले या पाण्यामध्येच घालायचे आहेत. आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, तर इथे मी खडे मीठ घालते, तुम्ही बारीक मीठसुद्धा घालू शकताय. तर अर्धा किलो भातासाठी तुम्ही जेवढं मीठ घालता त्याच्यात दुप्पट मीठ आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे, कारण अर्धं मीठ जे आहे पाण्यामधून निघून जाणार आहे, अर्धंच मीठ भाताला लागणार आहे. आता आपण या भातासाठी तांदूळ जुना घेतला आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, त्यामुळे भात मोकळा आणि सळसळीत होणारच आहे. त्यासोबतच अर्ध्या लिंबाचा रस या पाण्यामध्ये पिळायचा, म्हणजे यामुळे सुद्धा भात अगदी सळसळीत आणि मोकळा होतो. तर आता या पाण्याला चांगली खळखळून उकळी काढायची आहे आणि त्यानंतरच आपण भिजत ठेवलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे. आता याच्यामध्ये घातलेले खडे मसाले बिर्याणी खाताना दाताखाली आले की ते अजिबात चांगले लागत नाही, त्यामुळे अशा गाळणीने हे सगळे मसाले जे आहेत खडे मसाले ते काढून घ्यायचे आहेत. यातला सगळा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरलेलाच आहे. आता तांदळातलं सगळं पाणी काढलेलं आहे आणि हा तांदूळ आता या पाण्यामध्ये घालायचा आहे. आता इथे गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहे, मोठ्या गॅसवरतीच हा भात शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत पाण्यातून आपण भात बाजूला काढत नाही तोपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि झाकण न लावता खळखळ उकळत ठेवत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त मोकळा होतो. त्याचबरोबर अधूनमधून सारखं हलवायचं नाही आहे, 2 ते 3 वेळेलाच हा भात आपण हलवून चेक करू शकतो. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता असा जो भात आहे किंवा हा जो तांदूळ आहे असा खळखळ उकळला पाहिजे, म्हणजे शीत आणि शीत मोकळं होतं आणि आपला जो भात आहे अगदी खिलाखिला असा बनून तयार होतो.
भात उकळत असताना साधारण एक 3 मिनिट झालेली आहेत आणि झारा एकदाच हा असा फिरवून बघितला आणि त्यानंतर भात बघा छान मोकळा होत आहे. तर हा पुन्हा एकदा उकळण्यासाठी मी ठेवलेला आहे. हा भात तयार व्हायला साधारण 7 ते 8 मिनिटे लागतात. तर पुन्हा एकदा 5 मिनिटानंतर मी हा भात चेक करते. 60 ते 70% हा भात झालेला आहे. अशा पद्धतीने दाबल्यानंतर याचे 2-3 तुकडे होतात. तर पुन्हा एक 2 मिनिट हा भात मी शिजवून घेतला आणि यानंतर पुन्हा एकदा चेक करते. भात अगदी मोकळा, लांब आणि मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे. तर इथे एक शीत असं दाबून बघितल्यानंतर लक्षात येतं अगदी हलकीशी कसर राहिलेली आहे. 90% हा भात झालेला आहे. हवं तर एखादी शीत दाताखाली चावून बघा, म्हणजे लक्षात येईल भात किती शिजलेला आहे. 90% भात झालेला आहे. इतकाच भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता एखाद्या पातेल्यावरती चाळण ठेवून त्यावरती हा भात ओतायचा, म्हणजे भात जो आहे चाळणीवरती व्यवस्थित निथळला जातो आणि खाली पातेल्यामध्ये पाणी जमा होतं. भात मी चाळणीवरती ओतून बाजूला ठेवलेला आहे. आता 5वी आणि शेवटची स्टेप म्हणजे भाज्या वाफवून त्यावरती लेअरिंग करणं. तर आता कांदा तळून घेतलेल्या तेलामध्येच थोडेसे काजू आणि बेदाणे मी तळून घेते. तर हे तुम्हाला जर घालायचे नसेल, नाही घातला तरी चालेल. अगदी मिनिटभर हे काजू आणि बेदाणे मी परतून घेतलेले आहे तेलामध्ये, हे काढून घेते. आता हे शिल्लक राहिलेले तेल मी जास्तीचं सगळं काढलेलं आहे. अगदी 2 ते 3 चमचे तेल या कढईमध्ये शिल्लक ठेवलेलं आहे आणि या तेलामध्येच आपण ज्या भाज्या मुरत ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत. आता या भाज्या मध्यम गॅस करून तेलावरती मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. आता या भाज्या अशा पद्धतीने मिक्स करत असताना दह्याचं थोडंसं पाणी सुटलेलं आहे, पण या भाज्या थोड्याशा शिजल्या पाहिजेत आणि भात आपण जो लेयर यावरती करणार आहोत त्यालासुद्धा व्यवस्थित वाफ बसली पाहिजे. यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तर इथे मी एक छोटी वाटी पाणी घातलेलं आहे. तर गरज पडली तर आपण नंतर घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं, भाजी एकसारखी करायची आणि एक 2 ते 3 मिनिटे अगदी बारीक गॅसवरती ही भाजी वाफवून घ्यायची किंवा हलकीशी शिजवून घ्यायची. भाजी पूर्ण शिजवायची नाही आहे, अगदी 2 ते 3 मिनिटच ही भाजी वाफवून घ्यायची आहे. याच्यावरती झाकण लावलेलं आहे, गॅस बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरती 2-3 मिनिटे ही भाजी ठेवलेली आहे. तर इथे 3 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. भाजी थोडीशी ढवळून बघायची. यामधलं जर पाणी जास्त कमी झालं असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे या भाजीमध्ये तळाला बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी दिसतंय. भाजी अशी दरदरीत वाटली पाहिजे, इतकं पाणी असायला पाहिजे. यापेक्षा पाणी कमी असेल तर थोडंसं पाणी तुम्हाला इथे घालावं लागेल. आता जो भात मी चाळणीवरती निथळायला ठेवला होता त्याच्यातील अर्धा भात इथे मी घालते. भात बघू शकता तुम्ही अगदी पांढरा शुभ्र, लांब सडक आणि मस्त मोकळा झालेला आहे. घातलेला भात सगळ्या बाजूनी एकसारखा करायचा आणि छान असा पसरवून घ्यायचा. आता याच्यावरती आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालायचा आहे. यानंतर बेदाणे आणि काजू जे मी तळून घेतले होते ते सुद्धा घालते. 2 चमचे तूप घालायचं आहे आणि कांदा तळून घेतलेले जे तेल आहे ते तेलसुद्धा साधारण एक 2-3 चमचे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. मस्त फ्लेवर येतो याचा. यानंतर इथे मी केशराच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या दुधामध्ये, तर हे केशराचं दूधसुद्धा थोडंसं घालायचं आहे. आता या बिर्याणीमध्ये मस्त केशराचा फ्लेवर येतोच, पण तुम्हाला हवं तर तुम्ही इथे केवडा इसेन्ससुद्धा वापरू शकता. आता याच्यावरती राहिलेला सगळा भात घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे. आणि आता पुन्हा एकदा याच्यावरती तूप, तेल, त्यानंतर काजू बेदाणे, तळलेला कांदा, केशराचं दूध, कोथिंबीर, पुदिना घालायचा आहे आणि यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण लावायचं आहे. घट्ट असं झाकण लावायचं आहे. तुमच्याकडे जर फॉईल पेपर असेल तर तो आधी कढईवरती व्यवस्थित झाकून घ्या आणि त्यानंतर मग झाकण लावा, म्हणजे गरम हवा अजिबात बाहेर येणार नाही, बिर्याणीला चांगली वाफ बसेल. आता या झाकणावरती एखादी जड वस्तू ठेवायची, म्हणजे गरम हवा अजिबात बाहेर येणार नाही. तर तुम्ही इथे खलबत्ता ठेवू शकता. मी खलबत्त्याचा दगड ठेवलेला आहे किंवा एखादं भांडं ज्यामध्ये पाणी गच्च भरून तुम्ही याच्यावरती ठेवला तरी चालू शकतं. तर आता अगदी मंद गॅसवरती 20 मिनिटे आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे. आता या बिर्याणीच्या भांड्याचा तळ जर अगदी पातळ असेल तर अगदी कमी गॅसवरती 5 मिनिटे भांडं ठेवायचं. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून तव्यावरती हे भांडं ठेवायचं. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि 15 मिनिटे या बिर्याणीला दम द्यायचा आहे, म्हणजे एकूण 20 मिनिटे बिर्याणीला दम द्यायचा आहे. आता इथे मी घेतलेली कढई थोडीशी जाड बुडायची आहे, त्यामुळे तवा न ठेवता डायरेक्ट कढईच मी गॅसवरती ठेवणार आहे आणि अगदी मंद गॅसवरती 20 मिनिटे ही कढई मी अशीच ठेवून देणार आहे. 20 मिनिटानंतर गॅस बंद केला तर झाकण लगेच उघडायचं नाही आहे. बिर्याणी मुरायला थोडासा वेळ द्यायचा आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास ही कढई झाकण न उघडता अशीच ठेवून द्या. आता अगदीच घाई असेल तर किमान 15 मिनिटे तरी अशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर मग झाकण काढायचं. गॅस बंद केल्यानंतर 20 मिनिटे ही कढई मी अशी झाकून ठेवली होती. त्यानंतर झाकण काढलेलं आहे. भाताचं शीत चेक केला, अगदी मऊसूत भात झालेला आहे आणि मस्त मोकळा झालेला आहे. वरून पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घातली आणि तुम्हाला जवळून दाखवते. बघू शकता तुम्ही, हा काय दिसते बिर्याणी, काढून दाखवते.
अगदी रसरशीत अशी ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे आणि भाताचे शीत अगदी मोकळे दिसत आहेत. तर आता ताटामध्ये ही बिर्याणी काढून दाखवते. भाताचे शीत बघू शकता तुम्ही, अगदी लांब सडक, मोकळे आणि अगदी मऊसूत झालेले आहेत आणि त्याचबरोबर ही भाजी बघू शकताय. भाज्यांमुळे ही बिर्याणी अगदी अशी रसरशीत झालेली आहे. भाज्यांमध्ये घातलेले सगळे मसाले अगदी परफेक्ट झालेले आहेत आणि परफेक्ट शिजलेले आहेत. त्यामुळे ही बिर्याणी अगदी मोकळी झालेली आहे आणि त्याचबरोबर अशी ही रसरशीत झालेली आहे. अगदी खिलीखिली अशी परफेक्ट बिर्याणी तयार झालेली आहे. फ्लेवरनी भरपूर अशी ही अगदी चविष्ट व्हेज दम बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने आणि या अगदी सुटसुटीत पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.